मध्ये स्पर्धेची सुरुवात होते। पहिला दिवस या स्पर्धेचा। स्ट्राइक वर असेल स्वराज मात्रे, नॉन स्ट्राइकला असेल विजय पवार, गोलंदाजी मार्गवर असेल अमोल चव्हाण। पंचांचा इशारा होतोय, सामन्याला होती सुरुवात। गोलंदाज तयार। हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली। गॅप सिलेक्शन चांगलं दिसतंय, पण क्षेत्ररक्षक समोरून येतोय। एकाच धावे समाधान। या अगोदरच्या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजाला मात्र यश संपादन करता आलं नाही, पण तो त्याही पलीकडे गोलंदाज संघाने त्या विजयाच्या दिशेने नेत असताना विजय संपादन केला। आणि आता पाहतोय आपण गोल्डन स्टार संघातून खेळणारा आयकॉन खेळाडू विजय पवार मात्र स्ट्राइक घेईल। अमोल चव्हाण गोलंदाजी मार्कवर। आयकॉनचा भरणा असलेली स्पर्धा। ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। बॅटची हलकीची कडा। सेकंड स्लिपला मात्र गली पॉइंट मध्ये संधी होती, पण तो क्षेत्ररक्षक चेंडू पासून भरपूर दूर राहिला। पण तो गुणलेखक सर तिथं क्षेत्ररक्षण करणं फार अवघड आहे, आणि तुम्ही केसीएस मधून खेळत असताना तिथं क्षेत्ररक्षण केलेलं आहे। फिरून मारण्याचा बद्द यष्ट्याचा वेध, फलंदाज बाद। पहिली विकेट मैदानाच्या बाहेर। गोल्डन डकचा शिकार। सलग 2 मॅच मध्ये मात्र ह्या फलंदाजाला फलंदाजी करता आली नाहीये। या अगोदरच्या मॅच मध्ये देखील गुणलेखक सर विजय पवार 0 बाद होऊन परतला, पण गोलंदाजीवर मात्र त्यांनी वर्चस्व केलं। 2 षटकं फेकली, पण 2 षटकामध्ये सफलता मिळवत असताना धावा मात्र कमी दिल्या होत्या। पण तो आयकॉन म्हणून मी कर्जत अमराई पासूनचा प्रवास का केला हे पुन्हा एकदा त्याला प्रस्थापित करावे लागेल। जाऊया मॅचच्या दिशेने। एक विकेट मैदानाच्या बाहेर जाते। विजय पवारला मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय। अमोल चव्हाणला मिळालेली सफलता। पहिलं षटक मार्गस्थ आहे। सामना असेल संत रोहिदास विरुद्ध गोल्डन स्टार। या 2 संघादरम्यानची लढत आपण अनुभवतोय। युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांना मात्र निश्चित सांगूया, हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल। वैभव आला असे चांगला चेंडू नुमान मध्ये चेंडू टावतो। क्षेत्ररक्षक अगदी डीप मधून समोर येणार, चेंडू उचलणार, फेकणार, दुसऱ्या धावेचा नाही, एकाच धावे समाधान। स्ट्राइक ओव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, डीप मध्ये खेळाडू होता, पण ते एकच धाव मिळाले। अगदी ब्लॉकर मध्ये चेंडू मारला होता, अगदी खोदून काढला चेंडूला। 1 बाउंड चौकार। 6 धावा धावफलकावर। 6 धावा धावफलकावर लागल्या। 6 धावा धावफलकावर लागल्या। हा षटकार आला असं म्हटलं ना आम्ही। चला बॉल द्यायचा आहे। सहा धावा धावफलकावर आहे। असे चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे। एकच धावे समाधान। सहा चेंडूचा खेळ झाला, 7 धावा धावफलकावर आहे, 1 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला आहे। दुपारचं सत्र आहे, सूर्यनारायण आग ओकतोय। ऐकूया एखादं चांगलं संगीत।
गोलंदाजी मार्ग येतोय शुभम, पण समोर तेवढं तगडं आव्हान. स्वराज मात्र याचं आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉनच्या धर्तीवरील स्पर्धा आज आपल्या समोर आले. माथेरानच्या टेनिस क्रिकेट पटलावरची सलग दुसरी स्पर्धा. या अगोदरची स्पर्धा झाली मुखद्दर चॅम्पियन ट्रॉफी, त्यामध्ये देखील 2 आयकॉनचे खेळाडू आपणास पाहायला मिळाले. आता मात्र जय मल्हार संघाने पहिलेच वर्ष आयोजनाने पहिल्याच वर्षामध्ये 2 आयकॉन खेळाडूंना खेळण्याची संधी. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा समाचार. 55 इशारे तो षटकार. 13 धावा धावफलकावर. चला बॉल द्यायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अतिशय चांगला चेंडू. टप्पा पडला तर चेंडू खाली राहिला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निदाव चेंडूची सांगता होते. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि शुभम गोलंदाजी मार्गवर आहे. समोर मात्र तेवढं तगडं आव्हान आहे. पहिल्या चेंडूचा समाचार स्वराजने निश्चित घेतला. दुसऱ्या चेंडूचा माझा डॉट चेंडू आलाय. हळवा चेंडू फेकलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आर्यन बेताळ क्षेत्ररक्षण अगदी चांगलं राहिलंय. छोटा पॅकेज बडा धमाका. अगदी चेंडूवर तुटून पडतो आर्यन. येणाऱ्या काळामध्ये आर्यन हा माथेरानच्या संत रोहिदास संघामधला हा फार मोठा खेळाडू राहील. पंधरा धावा धावफलकावर आहे. 15 धावा धावफलकावर आहे. 3 षटकांचा सामना असेल. शुभम गोलंदाजी मार्कवर. आयकॉन टू आयकॉन. गोलंदाजीचं बरं मस्त तालावंत कडपटच्या चेंडू चावत होतो. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र आर्यनचं चांगलं राहिलं. आर्यन वेताळ मी सुरुवातीला सांगितलं येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू मात्र क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी मात्र एक चांगली कामगिरी करेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चेंडू हवे ते फटका फसतोय का, परंतु उंची एवढीच लांबी. येतोय हा षटकार. लगा तो 6. 23 धावा धावफलकावर. जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक, पण तो त्याच्या डोक्यावरनं येतो हा षटकार. 29 धावा धावफलकावर. शुभमच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय स्वराज. षटक घोषित झालंय. 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 29 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ करण्यासाठी संघनायक कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार, कारण तशाच प्रकारची गोलंदाजी त्याला करावी लागेल. 12 चेंडू मध्ये 29 धावा धावफलकावा लागल्यात. एक गडी मात्र गोल्डन स्टार संघाचा तंबूच्या आश्रयाला आहे. आणि या शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च केल्या जाणार, का गोलंदाजी करत असताना गोलंदाज या धावांना थांबवणार का. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर आहे आणि समोर तेवढं तगडं आव्हान वैभव परब याचं. लाईन आणि लेंथ पासून बसटला गेला गोलंदाज. व्हाईट बॉल येतोय. 30 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. वैभव स्ट्राईक वर, नॉन स्ट्राईकला आहे स्वराज.
चेंडू हवे ते फटका फसणार का, पण तो नाही. क्षेत्ररक्षक चेंडू पासून भरपूर दूर आहे. दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर 34 धावा. शेवटच्या षटकामध्ये मोठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न निश्चित करेल, कारण याच क्रीडांगणाचा याच खेळपट्टीचा सरावादरम्यान वापर करणारा गोल्डन स्टार संघ आहे. आणि त्यात मधला खेळाडू वैभव मात्र या शेवटच्या षटकाचा समाचार घेणार का. प्रथमेश युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. इथून त्याला निश्चित सुरुवात करावी लागेल, कारण 3 षटकाचा सामना आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. चेंडूने वेग घेतला. स्वेरलेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. गती मात्र थोडीशी कमी झाली, परंतु एकाच धावे समाधान. 35 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे कॉन खेळाडूशी. अतिशय चांगला चेंडू आणि त्याचा समाचार दिलाय. फेकून दिलाय चेंडूला लांब लांब आणि फक्त लांब. लगा तो 6. षटकार. शेवटच्या षटकातील काहीशा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक वर आहे स्वराज मात्रे, आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम नवी मुंबई, इथून बिलॉंग करणारा खेळाडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. डॉट चेंडू. षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्वराज मात्र मोठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न निश्चित करतोय. युवा गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवर आहे. चेंडूने वेग घेतला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाणार. चेंडू मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चौकार येतोय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 45 धावा. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटच्या षटकातील काहीशा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर आहे. समोर तेवढं तगड आव्हान स्वराज मात्रे असं. चांगला चेंडू स्वेरलेच्या दिशेने चेंडू टोलवलाय. पंचांचा तो षटकार. शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार असेल आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 51 धावा. 52 धावा करावे लागतील विजयासाठी त्या संत रोहिदास संघाला.
आयोजकांची सूचना आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. चला गोल्डन स्टार संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. संत रोहिदास संघ आपली पहिली सलामी जोडी मैदानात पाठवा. 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य असेल. जब टूटने लगे हौसले तो याद रखना, बिना मेहनत के हासिल तो ताज नहीं होते. ढूंढ लेना अंधेरे में अपनी रोशनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. या दोन्ही संघांसाठी हा इशारा असेल. पहिली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. तो अमोल आणि शुभम ही आयकॉन खेळ जोडी मात्र खेळपट्टीवर दाखल होते. 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आहे. विजय पवार गोलंदाजी मार्कवर. चला जाऊया मॅचच्या दिशेने. अठरा चेंडू आणि विजयासाठी 52 धावाची गरज. स्ट्राइक वर असेल अमोल. गोलंदाजी मार्गवर असेल विजय पवार. कर्जतचा विजय पवार आणि नेरळचा अमोल, ह्या दोघांमधली लढत. संघ जरी वेगवेगळे असले तो प्रत्यक्षात लढत असेल विजय विरुद्ध अमोल, अमोल विरुद्ध विजय. 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य. गोलंदाज तयार, आमच्यापासून काही अंतर दूर. पहिला चेंडू आला होता, कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे, एकाच धावे समाधान. फलंदाजी करत असताना विजय थोडासा निश्चित अपयशी ठरलाय. तो गोलंदाजी करत असताना आपला दमखम दाखवणार का? स्ट्राइक वर असेल शुभम. गोलंदाजी मार्क वर आहे विजय. अतिशय चांगला चेंडू. चेंडू हवे ते फटका पोचतोय का? क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. पकडला जेल आणि संपलाय शुभमचा खेळ. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. 0 बाद होऊन परतोय गोल्डन डकचा शिकार. कमॉन डीजे. गाणे ऐकायचं तर डीजे योगेश यांचं. रमेश आखाडे रत्नागिरी यांना विनंती असेल आपण यायचंय आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन खेळाडू आलाय दीपक. 18 चेंडू आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना शुभम मात्र 0 बाद होऊन परतलाय तो तंबूच्या आश्रयाला. विजय गोलंदाजी मार्गवर आहे. फलंदाजी मध्ये अपयशी ठरलेला विजय मात्र कमबॅक करणार का? फटका पुन्हा एकदा फसतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. गोल्डन स्टार संघाचे खेळाडू मात्र एकवटलेत. संधी देवी या डीजे मास्टर योगेश याला. आमचं
जातोय पवन कांबळे, पण गोलंदाज मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. मी सुरुवातीला सांगितलं फलंदाजीमध्ये अपेक्षित ठरलेला विजय मात्र गोलंदाजीमध्ये आपला दमखम दाखवेल. गोलंदाज तयार होतोय. हॅट्रिकचा चेंडू समोर, पवन कांबळेचं आव्हान. 52 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडला. ते चेंडू अगदी वेगाने निघून गेला, यष्टीरक्षाकडे विसावला गेला आणि दा चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकाव तिथे स्थिरावले. एकच धाव धावफलकावर 52 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय चांगला चेंडू समोर, चेंडू ट्रॅव्हल केलं. एकच धाव लागते धावफलकावर. डॉट चेंडू बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निधाव चेंडूची सांगता होते. एकच धाव धावफलकावर आले. 2 सफलता मात्र निश्चित मिळाल्या त्या विजयला. 6 चेंडूचा खेळ झाला. 1 धाव धावफलकावर, 2 गडी तंबूच्या आश्रयाला. खमावान डीजे, डीजे ठोक. त्याला खेळपट्टीवर थांबणं तितकंच गरजेचं आहे, पण तो स्वराज गोलंदाजी मार्गवर आहे आणि समोर तगडा आव्हान. अमोल चव्हाण याचा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडा, झेल आणि जिंकेल क्रिकेटचा खेळ. अमोलला मात्र परतावं लागतंय. दुसऱ्या षटकामधल्या पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली स्वराजला. अमोलला मात्र परतावं लागलंय. धावसंख्या धावफलकावर फक्त 1 धाव धावफलकावर लागले आणि 3 गडी तंबूच्या आश्रयाला. चला बॅट्समॅन लवकर. नवीन खेळाडू जातो आर्यन. क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या चौफेर बाजूला खेळाडू, हा छोटा खेळाडू मात्र आपली धडपड दिसते, पण तो फलंदाजी करत असताना तो कशा प्रकारची फलंदाजी करणार. छोटा पॅकेज बडा धमाका होणार का? स्वराज सारखा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्गवर आहे. आर्यन वेताळ गोल स्ट्राईक वर आहे. पंच फिरतायत. व्हाईट बॉल, एक अवांतर धाव धावफलकावं लागते. धावफलक घालतोय. दुसरी धाव धावफलकावं लागते. 2 धावा धावफलकावर आहेत. निधाव चेंडूची सांगता होते. स्वराज गोलंदाजी मार्गवर आणि समोर आर्यन वेताळ. चेंडू हवे ते फटका फसलाय आणि विकेट. यानंतर होणारा सामना प्रमोद विलन बंड्याबाई संघ आणि मुखदर वॉरियर संघ, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचंय. चला लवकर या. टॉप आणि लोएस्ट साठीचा सामना असेल. चला बॅट्समॅन लवकर. संतवेदा संघ
नवीन खेळाडू जातो अथर्व. नाजूक अवस्था आहे संत रोहिदास संघाची. फक्त 2 धावा दफलकाव्या लागल्यात. जवळजवळ आमचे गुणलेखक सर सांगतात 4 गडी तंबूच्या आश्रयाला आहे. गोलंदाज तयार. मुखद्दर वॉरियर विरुद्ध प्रमोद इलन पांड्या संघ. हा शेवटचा कॉल असेल. पंच नो बॉल. यस. 3 धावा धाव फलकावर. फीटचा चेंडू. पंचांचा हेलिकॉप्टर आकाशामध्ये. प्रवीणजी गायकवाड यांच्या हस्ते नाणेफेक होईल. पुढील सामना असेल मुखद्दर वॉरियर विरुद्ध प्रमोद इलन पांड्या बॉईज संघ. फीटचा चेंडू आहे. एक धाव निश्चित मिळते. लावून द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्रशी चेंडू उचलणार फेकणार. एकाच धावे समाधान. 5 धावा धाव फलकावर. नाणेफेक केली जाते प्रवीणजी गायकवाड यांच्या हस्ते. सामना असेल मुखद्दर वॉरियर विरुद्ध प्रमोद इलन पांड्या बॉईज संघ. गोलंदाजी मार्ग देतोय. प्रथम कदम गोलंदाजी मार्गवर. मैत्री प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेमध्ये उदयनमुक्त खेळाडू म्हणून यांना या खेळाडूला पुरस्कार दिला गेला होता. मुखद्दर वॉरियर संघाने नाणेफेक जिंकले. गोलंदाजी स्वीकारले. चेंडू हवेत आहे. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली प्रथमला. नवीन खेळाडू चालला अनुराग. प्रथम गोलंदाजी मार्गवर स्ट्राईकवर असेल अनुराग. चेंडू हवेत आहे. फटका बसलाय आणि दुसरी सफलता प्रथमला मिळाले. आल्या पावली माघारी. नवीन खेळाडू चालला श्रेयश. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज. गोलंदाज तयार. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आहे. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्रशः भरपूर दूर राहिला. ह्या एका धावेने धावसंख्या धावफलकावा लागल्या. 6 धावा.
6 धावा धावफलकार आहे. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. फुटा चेंडू आणि त्याचा समाचार. षटकार. बारा धावा धावफलकावर. प्रथम कदम गोलंदाजी मार्कवर आहे. चेंडू हवेत फटका फसलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र सहज पूर्ण होत आहेत. चौदा धावा धावफलकावर. 1 to go. या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल. यष्टांचा वेध. फलंदाज बाद. यानंतर होणारा सामना मुखद्दर वॉरियर विरुद्ध प्रमोद विलन बंड्या बॉईज संघ. सामन्याला जशी सुरुवात होईल ऐकूया आमचे साथी समालोचक मंगेशजी मोरे यांना.